नमस्कार, मी विशाल पाटील। मुंबई म्हणजे मराठी माणसाची भूमी आणि मराठी म्हटलं की प्रकर्षानं एक नाव समोर येतं आणि ते म्हणजे ठाकरे। आता ठाकरे म्हटलं की उद्धव ठाकरे असो की राज ठाकरे, दोघांचे पक्ष जरी वेगवेगळे असले तरी मराठी माणसांचं हित हेच दोघांचंही एकच ध्येय आहे। गेल्या कित्येक महिन्यांपासून ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा रंगलेल्या होत्या। एका मुलाखतीमध्ये तर राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंसोबत जाण्याबाबतचे संकेत दिल्यानंतर उद्धव ठाकरेंनी अप्रत्यक्षरित्या त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला होता आणि त्यामुळे मराठी माणसाच्या मनामध्ये एकच उत्साहाची लाट उसळली होती। आता तरी दोन्ही भाऊ एकत्र येऊन मराठी माणसांच्या हितासाठी लढतील आणि दोघांच्या एकत्रीकरणामुळे मराठी माणसाची बाजू बळकट होईल असं वाटू लागलेलं होतं। मात्र जेव्हा दोन्ही बाजूंकडून कुणीही युतीसाठी पुढाकार घेतला नाही तेव्हा मात्र कुठेतरी मराठी माणसांच्या इतक्या वर्षांची इच्छा ही अपूर्णच राहणार असं वाटू लागलं। त्यानंतर जेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंची भेट झाली तेव्हा तर ठाकरे बंधूंची युती होणारच नाही असे अनेकांकडून तर्कवितर्क लढवले जाऊ लागले। मात्र आज जेव्हा राज ठाकरेंनी हिंदी भाषेच्या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेतली आणि तसाच काहीसा सूर उद्धव ठाकरेंचाही दिसून आला तेव्हा मात्र पुन्हा एकदा तेव्हा दोन्ही भाऊ एकत्र येण्याची जी ज्योत मराठी माणसाच्या मनात मालवली जात होती ती पुन्हा एकदा धगधगू लागलेली आहे। हिंदीचा विरोध करत मराठीसाठी झगडणारे ठाकरे बंधू आता तरी या मुद्द्यावरून एकत्र येतील अशी आशा परत मराठी माणसाच्या मनात पल्लवित झाली आहे। त्यामुळे हिंदीबाबतची भूमिका ही उद्धव ठाकरेंना मनसे युतीबाबत बोलण्यावरती तयार करेल का, की राज ठाकरेंनी हिंदी विरोधात पुकारलेल्या मोर्चात उद्धव ठाकरे सहभागी झाल्यास राज ठाकरेंच्या मनात जी काही मराठीबाबतची मशाल पेटलेली आहे ती धगधगून उठणार का, हे आगामी काळातच कळेल। याच महत्त्वाच्या मुद्द्यावरती आज आपण चर्चा करणार आहोत न्यूज प्लॅनेटमध्ये। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांनी हिंदी सक्ती विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे आणि त्यामुळे मराठीच्या मुद्द्यासाठी तरी दोन्ही भाऊ एकत्र येणार का, की मराठी माणसांच्या मनातील इच्छा अपूर्णच राहणार, याकडे सध्या सगळ्यांचं लक्ष लागलंय। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून मोठी चर्चा रंगली आहे। मात्र त्यापेक्षा मराठी माणसाच्या मनात एक उत्सुकता आहे आणि ती म्हणजे ठाकरे बंधू एकत्र येणार का। नुकतीच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांनीही स्वतंत्र पत्रकार परिषद घेऊन हिंदी सक्तीला आपला ठाम विरोध दर्शवलाय। राज ठाकरे यांच्या मनसेने 5 जुलैला गिरगाव चौपाटीवरून हिंदी सक्ती विरोधात भव्य मोर्चा काढण्याची घोषणा केलेली असून या मोर्चासाठी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेलाही आमंत्रण दिले आहे। दुसरीकडे 7 जुलैला उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये मराठी समन्वय समितीचा मोर्चा निघणार आहे। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे की मराठी अस्मितेसाठी ठाकरे बंधू एकत्र येणार का। राजकारणातील मतभेद आणि स्पर्धा बाजूला ठेवून मराठीसाठी दोघेही एकत्र आले तर तो एक ऐतिहासिक क्षण ठरू शकतो। राज ठाकरे यांनी मोर्चाची तारीख 5 जुलै केलेली आहे तर उद्धव ठाकरे यांनी 7 जुलैला मोर्चा काढणार आहे असं म्हटलंय। हा फक्त योगायोग आहे की त्यामागे काही वेगळं राजकारण आहे याची तर चर्चा सुरू झालीच आहे, कारण मनसेच्या मोर्चासाठी उद्धव ठाकरेंनाही प्रस्ताव पाठवण्यात आलाय। त्यामुळे हिंदीच्या मुद्द्यावरून तरी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र दिसतील का, की मराठीसाठीचा हा लढा वेगवेगळ्या वाटांनीच चालू राहील याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे। महाराष्ट्रामधील सामान्य माणूस सध्या तरी एकच अपेक्षा ठेवून आहे की मराठीसाठी दोन्ही बंधूंनी एकत्र यावं आणि मराठी अस्मितेसाठी एकजुटीनं लढावं अशी प्रत्येक मराठी माणसाच्या मनातली इच्छा आहे। मात्र ही इच्छा पूर्ण होईल की नाही याचं उत्तर हे 5 आणि 7 जुलैलाच मिळेल। मात्र या विषयामध्ये पुढे जाण्याआधी दोघांच्या नेमक्या काय प्रतिक्रिया होत्या त्याआधी पाहूयात, म्हणजे तुमच्याही डोक्यात जे काही चित्र आहे ना ते काहीसं स्पष्ट होईल। बाकीच्या राजकीय पक्षांशी देखील मी चर्चा करणार आहे, त्यांच्याशीही मी बोलणार आहे आणि सर्वांनी मला असं वाटतं महाराष्ट्रातल्या प्रत्येकाने याच्यामध्ये सामील व्हावं। महाराष्ट्राचं मराठीपण हे घालवण्याचा जो कट आहे हा उद्ध्वस्त करण्यासाठी मला असं वाटतं तमाम सर्व मराठी बांधवांनी, भगिनींनी, मातांनी
त्या विद्यार्थ्यांनी सर्वांनी त्या मोर्चामध्ये सहभागी व्हावं अशी माझी त्यांना सर्वांना विनंती आहे. इथे कोणताही झेंडा नसेल, फक्त मराठी हा एक अजेंडा असेल आणि त्या अजेंड्यासाठी म्हणून सर्वांनी महाराष्ट्रातल्या तमाम मराठी बांधवांनी या मोर्चामध्ये सामील व्हावं. सन्माननीय राजसाहेबांनी सांगितल्यानुसार जो मराठी माणसांचा मोर्चा हिंदी सक्ती विरोधात निघणार होता 6 तारखेला सकाळी 10 वाजता, त्याची तारीख बदलून 5 तारीख सकाळी 10 वाजता शनिवारी हा मोर्चा निघेल. तर आमचं सगळ्या पालकांना, शिक्षकांना, सर्व राजकीय पक्षांना मनापासून आव्हान आहे की मराठी माणूस एकत्र येऊन आपली ताकद या मोर्चामध्ये आपण सगळ्यांनी दाखवूया, अशी आमची भूमिका आहे. त्याच्यामध्ये कदाचित त्या दिवशी 6 तारखेला आषाढी एकादशी आहे, वारीला जायचं असतं लोकांना, म्हणून 5 तारखेला जर सकाळी मोर्चा काढला तर मला असं वाटतं तो दुपारपर्यंत संपेल आणि त्याच्यानंतर ज्यांना वारीला जायचं ते जाऊ शकतात. या उद्देशाने ती 5 तारीख केली असावी असा माझा अंदाज आहे. मी दीपकजी आपल्या या आंदोलनाला सक्रिय पाठिंबा देतो आहे. मी तर तुमच्या सोबत आहेच, शिवसेना सोबत आहे, पण त्याचबरोबरीने मी तमाम मराठी माणसांना पक्षीय भेदाभेद विसरून या लढ्यामध्ये सामील होण्याचं आवाहन करत आहे. कोणी किती प्रयत्न केले तरी हिंदी भाषेची सक्ती ही आम्ही महाराष्ट्रावरती लादू देणार नाही. पाहिलं, हिंदी सक्ती विरोधात दोन्ही भावांची सारखीच भूमिका आहे. मात्र ही काही पहिलीच वेळ नाहीये. या आधी देखील बऱ्याच अंशी आंदोलनं ज्यावेळेला घडली त्यावेळेला दोन्ही पक्षांकडून करण्यात आलेली जी आवाहनं होती, दोन्ही भावांची भूमिका ही एकच होती. सरकार विरोधात दोन्ही भावांनी आवाज उठवल्याचे प्रसंग या आधी देखील जनतेनं पाहिलेले आहेत. आता तुम्हाला जरी आठवत नसेल तरी आम्ही तुम्हाला आठवण करून देतो की कोणकोणत्या मुद्द्यांवरून ठाकरे बंधूंच्या भूमिकेमध्ये आतापर्यंत साम्य आढळून आलेलं होतं. तर मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेची एकच भूमिका केव्हा केव्हा होती. मराठी गुजराती, मराठी हिंदी वादादरम्यान दोन्ही पक्ष मराठी माणसांसोबत होते. तर औरंगजेबाची कबर काढू नये यावरही दोन्ही पक्षांचं एकच मत होतं. एल्फिन्स्टन ब्रिज पाडकामाच्या विरोधात ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचं देखील आंदोलन पाहायला मिळालं होतं. तर हिंदी सक्ती विरोधात मनसेचा 5 तर उद्धव ठाकरेंचा 7 जुलैला मोर्चा होतोय. मुद्दा मात्र एकच आहे, तो म्हणजे मराठी. बरं, आता दोन्ही पक्षांच्या भूमिका सारख्याच आहेत. या आधी बऱ्याचदा मनसेकडून सांगण्यात आलेलं आहे की आमच्याकडून संपर्क करण्यात आला, मात्र उद्धव ठाकरेंकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आता वेळही आहे, मुद्दाही आहे आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असल्यानं संधी देखील आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांचा जो कणा आहे तो मराठीचा मुद्दा तरी ठाकरे बंधूंना एकत्र आणणार का, त्यांना एकत्र बांधू शकणार का, याबाबत अधिक चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे, ठाकरेंच्या शिवसेनेचे राज्य संघटक अखिल चित्रे, शिंदेंच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या शायना एनसी आणि भाजपचे प्रवक्ते नवनाथ बनही आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. आजच्या या चर्चेची सुरुवात अर्थातच आपण मनसेकडून करूयात. संदीप देशपांडेजी, झेंडा नकोय मात्र अजेंडा एकच आहे, मग एकत्रीकरणाला नेमका कुणाचा विरोध आहे? मला असं वाटतं आज मला जो विषय सांगितला होता आपल्या माध्यमातून विशालजी, तो विषय हा होता की हिंदी सक्तीच्या विरोधातला ही चर्चासत्र आहे. निश्चित दोन भावांनी निवडणूक लढवावी या संदर्भातलं चर्चासत्र आहे याची मला कल्पना नव्हती. पण तरी मी आपल्याला अतिशय नम्रपणे सांगू इच्छितो की या संदर्भातला जो निर्णय आहे ते दोन्ही पक्षाचे नेते घेतील निवडणुकीच्या संदर्भातला. पण विषय जो आपला मोर्चाचा येतो त्यावेळेला मला खात्री आहे की हा मोर्चा काही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा नाहीये. 5 तारखेचा मोर्चा हा मोर्चा मराठी माणसाचा मोर्चा आहे. त्यामुळे आम्ही पूर्णपणे सकारात्मक आहोत की सगळी मराठी माणसं एकत्र येऊन पक्षीय भेदाभेद बाजूला ठेवून, राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून, मग ते मनसेचे असतील, शिवसेनेचे असतील, शिवसेना उभाटाचे असतील किंवा अगदी भारतीय जनता पक्षाचे जे पदाधिकारी आहेत ज्यांना वाटतं की मराठी हिंदी भाषेची सक्ती नाही झाली पाहिजे, अगदी शिवसेना शिंदे साहेबांची असेल त्यांनाही ज्यांना वाटतं की मराठी भाषेसाठी आपण हा मोर्चा काढला पाहिजे, तर सगळ्यांना आमचं आव्हान आहे. काँग्रेस राष्ट्रवादीलाही आव्हान आहे की त्या सगळ्यांनी आपण सगळ्यांनी एकत्र येऊन
हा मोर्चा काढावा. या मोर्चाचं नेतृत्व हे कुठलेही राजकीय पक्ष करणार नाहीये, तर या मोर्चाचं नेतृत्व मराठी माणूस करणार आहे. बरोबर आहे संदीपजी, आजचा मूळ मुद्दा हा चर्चेसंदर्भातला एवढाच आहे की हिंदी सक्ती विरोधामध्ये प्रत्येक पक्षाची असलेली भूमिका, त्याची नाळ कुठेतरी मराठी माणसाशी जोडली जाते, त्याची नाळ कुठेतरी मतं आणि पुढच्या काळातल्या निवडणुका याच्याशीही जोडली जाते. मात्र खरोखर आज आपण हिंदी सक्ती विरोध आणि त्याच संदर्भामध्ये या कार्यक्रमामध्ये चर्चा करूयात. संदीपजी, मी आपल्याकडे पुन्हा एकदा येणारच आहे, मात्र तत्पूर्वी आता यावेळेला अखिल चित्रे मी आपल्याकडे येईल. अखिलजी, एका बाजूला मुद्दा एकच, मात्र दोन मोर्चे का? त्याच्यासाठी तरी हिंदी सक्ती विरोधात तरी सर्वच पक्षांनी एकत्र यावं. आता तर संधी आहे दोन्ही पक्षांना मराठीचा विचार करण्याची, मराठी माणसाच्या विचाराची. बघा, आपल्या चॅनलच्या माध्यमातून एक गोष्ट क्लिअर करतो. काय झालंय, ज्यांनी सकाळपासून बातम्या बघितल्या नसतील त्या जनतेला माहीत नसेल. तर विषय असा आहे की सकाळी मराठी कृती समितीचे सन्माननीय दीपक पवार आणि त्यांचे सगळे सहकारी आज आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांना भेटले, त्यांच्यात चर्चा झाली. त्यानंतर जे प्रेस कॉन्फरन्स झालं त्यात उद्धव ठाकरे साहेबांनी त्यांचं काय रोडमॅप आहे, कसं करणार आहेत हे माध्यमांसमोर त्यांनी मांडावं असं सांगितलं आणि तिथेच तात्काळ त्यांना जाहीर पाठिंबा देखील दिला आणि एक 7 जुलैची डेट ही डिक्लेअर केली. तेव्हा हे डेट डिक्लेअर करत असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भूमिका तोपर्यंत पुढे आली नव्हती. पण आदरणीय उद्धव साहेबांनी त्याच प्रेस कॉन्फरन्सच्या दरम्यान सांगितलेलं की पक्षीय मतभेद विसरून सर्व मराठी माणसांनी, सर्व राजकीय पक्षाच्या जे कोण ज्यांना या मराठी विषयी आदर आहे, प्रेम आहे, सन्मान आहे, त्यांनी सगळ्यांनी ह्याच्या लढ्यात उतरावं म्हणून. त्याच्या काहीच क्षणानंतर मी घटनाक्रम याच्यासाठी सांगतो की सगळ्यांना कळावं की काय घडलं. काय जाणून बुजून केलेलं किंवा इगो क्लॅश नाही आहे इथे कुठच्याही प्रकारचं. त्याच्यानंतर सन्माननीय राजसाहेबांची प्रेस कॉन्फरन्स आणि त्यांची भूमिका आली की 6 तारखेला हे करावं आंदोलन, मोर्चा, आणि त्यात त्यांनी देखील आवाहन केलं की सर्व राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी, मराठी प्रेमींनी त्यात सामील व्हावं. विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी, प्राध्यापकांनी, सगळ्या मराठी प्रेमींनी त्यात सामील व्हावं. आणि त्यांनी असं देखील सांगितलं, जेव्हा एका पत्रकारांनी प्रश्न विचारलं की असं जाहीर झालंय की उद्धव ठाकरे साहेबांनी देखील मोर्चा 7 तारखेचं सांगितलं, त्यावर सन्माननीय राजसाहेब असं म्हटले आहेत की आमची लोक त्यांच्याशी संपर्क साधतील, मी संबंधितांशी बोलीन आणि ह्याच्यावर तोडगा निघेल. तर मला असं वाटतं की आपण कन्क्लुजनवर जंप न करता आता अजून 6 तारीख असो, 7 तारीख असो किंवा 5 तारीख असो, त्याला खूप वेळ आहे. आणि राहिला प्रश्न मराठीसाठी, एक आंदोलन का 100 आंदोलन निघाले तरी मराठी माणूस आणि मराठी प्रेमी त्यात सामील होणार. बरोबर आहे. संदीप देशपांडेजी, मला आपल्यासाठी प्रश्न आहे, मनसे हा प्रयत्न करताना दिसेल का या हिंदी सक्ती विरोधामध्ये असलेल्या मोर्चासाठी प्रत्येक पक्षाला तसं आवाहन केलं जाणार का? टेलिव्हिजनच्या माध्यमातून केलेलं आहे, मात्र पर्सनली देखील संपर्क साधले जातील? मला वाटतं आमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते आणि बाकी पक्षांचे वरिष्ठ नेते हे निश्चितपणे संपर्क साधतील आणि मला खात्री आहे, आम्ही सकारात्मक आहोत की सगळ्या मराठी माणसांचा मिळून एक मोर्चा निघेल. बरोबर आहे. सर्व मराठी माणसांचा एकत्र मोर्चा निघावा ही भूमिका असताना शिंदेंच्या शिवसेनेला नेमकं काय वाटतं? शायना एनसीजी, उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना एका बाजूला आटोकाट प्रयत्न करत असताना दिसतंय, कारण हिंदी सक्ती विरोधामध्ये कुठेतरी मोर्चा निघावा आणि मराठीलाच प्राधान्य मिळावं. शिंदेंच्या शिवसेनेला काय वाटतं? सर्वप्रथम आम्हाला आमच्या मातृभूमी आणि मातृभाषावरती खूपच अभिमान आहे आणि ते आहे मराठी. आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी क्लॅरिफिकेशन पण दिलं की हे मॅन्डेटरी शब्द जे होतं हिंदी भाषाला घेऊन ते गव्हर्नमेंट ऑर्डर घेऊन काढलं, तर ते स्पष्टीकरण आहेच. त्यांनी हे पण सांगितलं की इम्पोजिशन जेव्हा फॉर्सफुली असतो, जेव्हा आम्ही फॉर्स करणार असं नाही चालणार आणि महायुतीचं सरकार अगदीच कमिटेड आहे हे डेमोक्रॅटिक प्रोसेसवरती आणि आमचे जे इंटरेस्ट आहे लोकांबद्दल तेच आहे की मल्टीलिंग्वल शिकवा. असं मराठी नंबर 1 ते तर सगळ्यांना माहिती आहे. त्यानंतर ॲज अ ग्लोबल लँग्वेज तुम्हाला कदाचित इंग्लिश शिकायचं आहे तर ते तुमचं वरती आहे. परंतु असं
कुठे पण नाही की हिंदीला इम्पोज करायचं आहे. तर आदरणीय एकनाथजी शिंदे आणि शिवसेनाचे प्रतिक्रिया हेच आहे की मराठीचा सन्मान, अभिमान आहे आणि शिकायचं नक्की, बोलायचं. आणि सरकारतर्फे एक रिवाइज्ड पॉलिसी जिथे कुठे पण नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020ला पण तुम्ही बघितलं तर आम्हाला हेच पाहिजे की जास्तीत जास्त स्टुडंट्स लँग्वेजेस नक्कीच शिका, परंतु मातृभाषा आणि मातृभूमीमध्ये मराठी सर्वप्रथम. काय कॉम्प्रोमाइज नाही तिथे. बरोबर आहे. मातृभाषेला प्राधान्य देणं हे अत्यंत गरजेचं आहे. भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांच्यासाठी पुढचा प्रश्न आहे. नवनाथजी, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. त्या बैठकीनंतर शालेय शिक्षण मंत्री स्वतः राज ठाकरे यांच्या देखील भेटीला गेलेले होते. सर्व पक्षीयांशी चर्चा झाल्यानंतर तरी आता आणि सर्व मराठीच्या एका अजेंड्यावरती, एका छताखाली, एका मोर्चासाठी येण्याची तयारी करत असताना भाजपची, एकंदरीतच सरकारची हिंदी सक्तीविरोधातली भूमिका महाराष्ट्राला जाणून घ्यायची आहे. विशालजी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल किंवा उभाटा गट असेल, यांनी मोर्चा काढावा का एकत्रित काढावा का वेगळा काढावा याबद्दल भारतीय जनता पार्टीला काही देणं घेणं नाही. परंतु आपल्या सर्व प्रेक्षकांना एक निश्चितपणे सांगू शकतो की मराठी माणसाचा झेंडा आणि मराठी माणसासाठीचा अजेंडा हा भारतीय जनता पार्टीच्याच हाती आहे. आणि आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा सक्तीची असावी आणि मराठीसाठी वेगवेगळे उपक्रम हाती घेणारी पार्टी म्हणजे भारतीय जनता पार्टी असेल. अगदी महाराष्ट्रामध्ये मराठी विद्यापीठ सुरू करण्यासाठी आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनीच प्रयत्न केले होते. मराठी सक्ती असली पाहिजे यासाठीचा ड्राफ्ट बनवण्याची सुरुवात 2018 मध्ये देवेंद्रजी फडणवीस यांनीच केली. मराठीला अभिजात दर्जा मिळाला पाहिजे यासाठी प्रयत्न देखील भारतीय जनता पार्टी आणि देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वातच झाले. त्यामुळे मराठीचा अजेंडा देखील भाजपसोबत आहे आणि मराठीचा झेंडा देखील भाजपसोबत आहे. आता राहिला प्रश्न मोर्चाचा, आंदोलनाचा. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी तो मोर्चा एकत्रित काढावा का वेगळा काढावा हा त्यांचा प्रश्न आहे. परंतु महाराष्ट्रामध्ये हिंदी सक्ती नाही, महाराष्ट्रामध्ये मराठीची सक्ती आहे आणि मराठीचा पुढाकार, मराठीसाठीचा प्रयत्न हाच भारतीय जनता पार्टीचा अजेंडा असणार आहे. यामध्ये अजिबात दुमत नाही. बरोबर आहे. मात्र महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये मराठीसाठी मोर्चा काढावाच का लागतो? यावेळेला शिंदेच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या शायना एनसी मला आपल्याला प्रश्न करायचा आहे की एका बाजूला सत्ताधारी तुम्ही आहात, शालेय शिक्षण मंत्री आपल्याच पक्षाचे आहेत, मग अशा प्रकारचा निर्णय का घ्यावा लागतो? आणि मग इतर महत्त्वाच्या पक्षांना महाराष्ट्रामध्ये मराठीसाठीच आणि हिंदी सक्ती विरोधामध्ये मोर्चे आणि आंदोलनं का करावी लागतात? शायनाजी. बघा, पहिल्यांदा तर नॅशनल एज्युकेशन पॉलिसी NEP 2020 तर आहेच. तर खूप असं निर्णय सरकारतर्फे म्हणजे केंद्र सरकार घेतात. परंतु आदरणीय एकनाथजी शिंदेनी हे स्पष्टीकरण दिलं की आम्ही हेच प्रयास करणार आणि ते प्रयत्न पण केलं आणि सफल पण झाले की मॅन्डेटरी शब्दचा वापर ना करताना आम्ही तेच बघू की सरकारचे जे आदेश आहे की मराठी आमची मातृभूमी, मातृभाषा आणि फर्स्ट लँग्वेज नेहमीच असणार. त्यानंतर तुम्ही बघितलं तर भारत सारखा देशमध्ये नक्कीच देर इज कधी कधी किती कॉस्मोपॉलिटन, तुम्ही मुंबईमध्ये बघा तर आपण किती लँग्वेजेस बोलतात. तर मराठी सर्वप्रथम, नंतर इंग्लिश, हिंदी ऑप्शनल आहे आणि ते ऑप्शनॅलिटीमध्ये तुम्ही संस्कृत पण घेऊ शकतात. त्यानंतर तुमचं समजा की तुम्ही गुजराती बोलतात की काय वेगळं भाषा, ते तुमचं व्यक्तिगत चॉईस आहे. परंतु आमचे पक्ष हेच प्रयत्न करणार की नक्कीच आम्ही जास्त लोकांना कन्व्हिन्स करू आमची जे मराठी फिलॉसॉफी आहे, मराठी भाषा जे आहे आणि त्या घेऊन ते इनपुट्स घेऊन आम्ही नक्कीच सगळे स्टेक होल्डर्सशी बोलणार. दादा भुसेंनी पण ही प्रतिक्रिया दिलं की कुठे पण इम्पोज नाही करायचं आहे, कंपल्सरी नाही आहे. आणि तेच आमचं पण म्हणायचं आहे की आदरणीय एकनाथजी शिंदेनी स्पष्टीकरण तर दिलं आणि शिवसेना म्हणजे एक मराठी पार्टी आहे, मराठी लोकांसाठी उभं आहे आणि ते कधी पण आम्ही बदलणार. शायनाजी, अपेक्षा निश्चितच राज्यातल्या जनतेच्या, विद्यार्थ्यांच्या, पालकांच्या, या सत्ताधाऱ्यांकडून आणि सरकारकडूनच असतील. संदीपजी,
मला आपल्याकडून जाणून घ्यायचं आहे, महाराष्ट्रासारख्याच राज्यामध्ये मराठीसाठी मोर्चे काढण्याची वेळ इथल्या राजकीय पक्षांना काय येते? जसं शायनाजी आता मगाशी म्हणाल्या की जर केंद्रातून हा निर्णय येत असेल तर मग सर्व राज्यांना ही सक्ती नको का? केवळ महाराष्ट्रापुरती ही सक्ती असायला हवी का? संदीपजी. बघा, मुळात असं आहे की NEP मध्ये कुठेही म्हटलेलं नाहीये. आज स्वतः दादा भुसेंनी पण हे सांगितलं राजसाहेबांसमोर की NEP मध्ये कुठेही म्हटलेलं नाही की हिंदी भाषेची सक्ती आहे. बरोबर. आता होतंय कसं की आडमार्गाने ही सक्ती केली जाते. बरं. ते असं म्हणतायत की 20 लोकांचा जर एक विद्यार्थ्यांनी सांगितलं की आम्हाला हिंदी नाही, आम्हाला वेगळी भाषा शिकायची, तर त्याच्यासाठी शिक्षक उपलब्ध करून दिले जातील. मुळातच अशा पद्धतीने शिक्षक उपलब्ध होणं शक्य नाहीये. आणि मग तो 20 लोकांचा गट कसा जमवणार आहात, नाहीतर मग त्यांना ऑनलाईन तुम्ही शिकवणार आहात वगैरे वगैरे. आमचं मुळात म्हणणं असं होतं की 1ली ते 5वी जी कोठारी समितीचा पण जर तुम्ही अहवाल बघितलात तर कोठारी समितीमध्ये पण त्यांनी 2 भाषाविषयी एका भाषेविषयी उलट सांगितलेलं आहे की 5वी पर्यंतचं सगळं शिक्षण मातृभाषेत झालं पाहिजे. तरी समजा इंग्लिश आहे, मराठी आहे, या 5वी पर्यंत त्यांनी भाषा शिकली पाहिजेत. आमचं म्हणणं होतं, त्यांचं असं म्हणणं की हिंदीची तोंड ओळख व्हायला, अक्षर ओळख व्हायला. आता हिंदीची जो मराठी शिकणार त्याला हिंदीच्या अक्षर ओळखाची वेगळी गरज नाही. नंबर 1. मग मुलांना तुम्ही तिसरी भाषा लादू नका. आणि सगळ्या शिक्षण तज्ज्ञांचंही तेच म्हणणं आहे की 5वी पर्यंत मुळात तिसरी भाषा नको. 5वी नंतर आपण आता विशालजी तुम्ही असाल, मी असो, आपण सगळेजण या सगळ्या शाळांमध्ये आपण 5वी पासून हिंदी शिकलो. आपल्या आयुष्याचं काय वाईट झालं का? नाही झालं. कधीच नाही. आता विषय राहिला जो त्यांचा मुद्दा आहे भारतीय जनता पक्षाचा असेल किंवा मी परवा नवनाथजींचा लेख पण वाचला लोकसत्ता मधला. त्यांचा असा मुद्दा आहे की जो क्रेडिट स्कोअर आहे त्याच्यामध्ये आपली मुलं पाठी नको राहिला. आता जर NEPचं तुम्ही धोरण बघितलं तर त्याच्यामध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे की नुसतं भाषेच्या एक एक्स्ट्रा लँग्वेज आली तर तुम्हाला क्रेडिट मिळणार आहे का? तर तसं नाहीये. तुम्ही इतर ऍक्टिव्हिटीज केल्या शाळेमध्ये तरी तुम्हाला क्रेडिट मिळणार आहे. मग तुम्ही मुलांना स्विमिंग शिकवा, सायकलिंग शिकवा, स्केटिंग शिकवा, आर्ट शिकवा, तबला शिकवा, हार्मोनियम शिकवा, बाकी गोष्टी शिकवा, त्याच्यामुळे पण त्याचा क्रेडिट स्कोअर वाढणार आहे. मग जर बाकी गोष्टींमुळे पण क्रेडिट स्कोअर वाढणार आहे तर आमचं म्हणणं भाषेचं तुम्ही कंपल्शन का करताय? त्यापेक्षा इतर गोष्टी त्याला शिकवा, निदान लाईफ स्किल मध्ये त्यांना तर कामाला तरी येतील. आमचं स्पष्ट म्हणणं याच्यात आहे की 5वी पर्यंतची जी सक्ती करू पाहते शासन. आता दुपारी भुसे साहेब असंही म्हणाले दादा की आम्ही तिसरी बसणं करू, अगदी पहिली बसणं नाही करणार, आम्ही तिसरी बसणं करू. पण आमचं मुळात म्हणणं आहे की असं हिंदी शिकल्याने असं काही मोठं होणार की इथलं माणूस उठून बिहारला जाणार आहे का उत्तर प्रदेशला जॉब करायला जाणार आहे? उलट बाकीच्या राज्यातले लोक जर इथे येत आहेत, आज उत्तर प्रदेशमध्ये तिसरी भाषा कुठली शिकवणार आहात तुम्ही? बरोबर. आणि तिसरी भाषा जरी सक्तीची नसली तरी देखील अटी शर्तींसह गुजरात सारखे राज्य आहे, गुजरातमध्ये पण तिसरी भाषा नाही शिकवत आहेत ना. बरोबर आहे. मग फक्त राज्यामध्येच ही सक्ती का? मला हा थेट प्रश्न नवनाथ बन आपल्याला करायचा आहे आणि त्यानंतर मग अखिल चित्रे मी आपल्याकडे देखील येतोय. नवनाथ बन, आपल्यासारख्याच राज्यामध्ये जर तुम्ही म्हणताय की भाजपचा झेंडा आणि अजेंडा हा मराठीसाठी आहे तर मग इतर पक्षांना मोर्चे काढावे लागतायत, सक्ती करावी लागतेय. घिसाडघाईनं घेतलेला निर्णय तर नाहीये राज्यातला हा, नवनाथजी? विशालजी, अतिशय विचारपूर्वक हा निर्णय घेतला. त्रिभाषा धोरण हे NEPच्या नुसारच घेतलेलं आहे. आणि याच्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे आजही राज्यातल्या 20% शाळांमध्ये IB बोर्ड असेल, कॅम्ब्रिज विद्यापीठ असेल किंवा CBSE असेल, यामध्ये ऑलरेडी सर्व विद्यार्थ्यांना 3 भाषा स्वीकारायला लागतात आणि 3 भाषा आपण बोलतो आणि अभ्यासतो देखील. दुपारी मी संदीपजींचं एका ठिकाणी एका वृत्तवाहिनीवर चर्चा ऐकत होतो. त्यांचा मुलगा देखील 3 भाषा शिकतो. एक मराठी महाराष्ट्रामध्ये सक्तीची आहे, त्यानंतर हिंदी ते शिकतात आणि याशिवाय इंग्लिश देखील शिकतात. त्यामुळे राज्यातले 20% विद्यार्थी 3 भाषा शिकतात. मग आपल्या मराठी मुलांना 3 भाषा शिकवायला अडचण काय? ती 20% मुलं पुढे जाणार आणि जी मराठी शाळेमध्ये SSC बोर्डामध्ये राज्याच्या बोर्डाच्या शाळांमध्ये शिकणारे विद्यार्थी मागे राहणार. हे धोरण समन्यायी नाही आहे.
दोघांना समान न्याय असला पाहिजे. म्हणजे 20% विद्यार्थी 3 भाषा शिकून पुढे जातील आणि आपले 80% मराठी विद्यार्थी जर का मागे राहत असतील तर हे धोरण योग्य नाही. त्यामुळेच राज्य सरकारने अतिशय विचारपूर्वक हा निर्णय घेतला की जेवढ्या लहान वयामध्ये आपण विद्यार्थ्यांना भाषा शिकू, जास्तीत जास्त भाषा शिकू, त्याचा फायदा होतोय. आणि हे अभ्यासाअंती सिद्ध झालंय. म्हणजे IB इंटरनॅशनल बोर्ड जेव्हा 3 भाषा शिकवतं तेव्हा ते विचारपूर्वकच शिकवत असेल. केम्ब्रिज सारखं विद्यापीठ आपल्या महाराष्ट्रातल्या शाळांमध्ये 3 भाषा शिकवतं, त्यावेळेला ते विचारपूर्वकच शिकवत असतील. त्यामुळे जर का आंतरराष्ट्रीय पातळीवरचे बोर्ड हे 3 भाषा विद्यार्थ्यांना पहिलीपासून शिकवत असतील आणि महाराष्ट्र सरकारनं त्याबद्दलचा विचार केला असेल तर मला वाटतं त्याला विरोध करू नये. राहिला प्रश्न इतर राज्याचा. देशातील जवळपास 22 राज्यांनी हे त्रिभाषा धोरण स्वीकारलेलं आहे. काही राज्यांनी पहिलीपासून स्वीकारले, काही राज्यांनी तिसरीपासून स्वीकारले, काही राज्यांनी 5वी पासून स्वीकारलेलं आहे. आपला आग्रह असा आहे की लहान वयामध्ये जास्तीत जास्त भाषा विद्यार्थ्यांना आत्मसात करता येतात. त्याच्या मेंदूचा जास्तीत जास्त विकास लहान वयामध्ये होऊ शकतो आणि त्याचा फायदा त्याला पुढे होऊ शकतो. त्यामुळे आपला आग्रह आहे की पहिलीपासून 3 भाषा शिकवावी. त्यामध्ये हिंदी कंपल्सरी नाहीये, त्याच्यामध्ये संस्कृत असू शकते, पाली असू शकतो, तामिळ असू शकतो. वेगवेगळ्या 16 भाषेचा पर्याय आहे, 22 भाषेचा पर्याय आहे. त्यापैकी 16 भाषा शिकवण्याची व्यवस्था राज्य सरकारने केलेली आहे. मला वाटतं हिंदी सक्ती केली जाते, हा एक फॉल्स नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न केला जातो. नरेटिव्ह जर असेल तर मग तो का करावा लागतो? सरकार जर इतके विचारपूर्वक निर्णय घेतात तर पुन्हा पुन्हा त्याच्यावरती फेरविचार करण्याची वेळ काय येते नवनाथजी? कदाचित मुंबई महापालिका निवडणुका आहेत, येणाऱ्या काही दिवसामध्ये या सगळ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षाला वाटत असेल की आमचा मराठीचा अजेंडा आहे आणि आम्ही मराठी माणसासाठी काहीतरी करतोय, हे दाखवून देण्यासाठी कदाचित प्रयत्न असेल. माझा त्यांच्यावर थेट आरोप नाही. निवडणुकीसाठी हे राजकारण होत नाही का याचा देखील विचार करायला हवा. कारण मराठी माणसाचं हित, मराठी विद्यार्थ्यांचं हित, तिसरी भाषा शिकण्यामध्येच विद्यार्थ्यांचं हित आहे. कारण 20% संदीप देशपांडे किंवा नवनाथ बन यांचा मुलगा ऑलरेडी तिसरी भाषा शिकतोय. जर सर्वसामान्य मराठी माणसाचा मुलगा तिसरी भाषा शिकत असेल तर त्याला विरोध करू नये. संदीपजी, मी आपल्याकडे येतोच आहे, मात्र मला अखिल चित्रे आपल्याला विचारायचं आहे की एका बाजूला नवनाथ बन सरकारची बाजू मांडत असताना एक सांगता विचारपूर्वक सगळं केलेलं आहे. फक्त एकच मुद्दा बोला संदीपजी. विशालजी, हा बोला संदीपजी. जे नवनाथजी सांगतायत ना की माझा मुलगा असेल तो ICSE मध्ये आहे किंवा त्यांचा मुलगा CBSE किंवा कुठेही तिसरी भाषा शिकतो, त्याचं नुकसान काय होतं हे मी चॅनलवर सांगितलं, फायदा नाही सांगितलं. मी माझा मुलगा शिकतोय ते बरोबर आहे अशातला भाग नाहीये. नुकसान होतंय तरी मी त्याला हे सांगितलं मराठी माणसाला त्यांना शिकवायचं नाहीये की तिसरी लँग्वेज. संदीपजी नाही नवनाथ हे फालतू लॉजिक लावू नका तुम्ही प्लीज. नाही तुम्ही तिसरी भाषा तुमच्या मुलाला शिकवणार आणि सर्वसामान्य मराठी माणसाचा तिसरी भाषा शिकत असेल तर त्याला विरोध का? मग तेच मला सांगायला देशील तर मी सांगतो नवनाथ. बोला संदीपजी बोला. मध्ये बोलू नका, मी सांगतो तुम्हाला. मी त्याच्यात हे सांगितलं की जो तिसरी भाषा तो शिकतोय ना त्यामुळे त्याची दुसरी भाषा पण वाईट होते. मी त्याचं उदाहरण काय सांगितलं की त्याच्या ताटातलं जेव्हा मी खाल्लं तेव्हा तो म्हणाला बाबा माझं तू जेवण झुटं केलंस. म्हणजे काय? उष्ट केलं नाही म्हणाल, तो झुटं केलं म्हणाला. याचा अर्थ काय होतो नवनाथ, तुम्ही नीट समजून घ्या. आपण राजकारण सोडूया, 2 मिनिटं बाजूला ठेवूया. शेवट तुमच्या आणि माझ्या मुलाच्या भविष्याचा प्रश्न आहे हा. राजकारण बाजूला ठेवूया. जर त्या भाषेची सरमिसळ त्याच्यामध्ये होत असेल या 2 भाषां मिळून तर त्याच्यामध्ये मला असं वाटतं त्याचं नुकसान नाहीये का? आणि जर माझ्या मुलाचं नुकसान होतं म्हणून सगळ्या मराठी मुलांचं नुकसान व्हायचं, हे कुठलं लॉजिक आहे? त्यापेक्षा माझं असं म्हणणं आहे की माझ्याही मुलाच्या शाळेमधनं ती तिसरी भाषा गेली पाहिजे या मताचा मी आहे. त्याला चुकीचे अर्थ संदर्भ लावू नका. आणि शेवट तुम्हाला जिथे ऍडमिशन मिळतं तिथे ऍडमिशन घ्यावी लागते. तुमच्या चॉईस प्रमाणे प्रत्येकाला शाळा मिळते असं नाही. विशालजी मला फक्त संदीपजींचं लॉजिक बघा की ते आपल्या मुलाला तिसरी भाषा शिकवायला तयार आहेत. त्यांचं म्हणणं की त्यामुळे नुकसान होत आहे, पण ते त्याबद्दल ते 2च भाषा शिकवायचा ह्याचा आग्रह करत नाही. नुकसान होणार नाही, त्यांचा फायदा मला बोलू द्या. संदीपजी मला
पटलेलं आहे, मला माहिती आहे, माझा मुद्दा तुला पटलेला आहे, पण ते बोलू द्यायचं नाहीये तुला, तुम्हाला दाखवू द्यायचं नाहीये. उलट मी सांगतो की माझ्या मुलाचं तिसऱ्या भाषेमुळे नुकसान होत आहे. आता ते नुकसान नाही, चुकीचं नॅरेटिव्ह नाही चालवू देणार भाजपला. मी चुकीच्या नॅरेटिव्ह नाही चालवू देणार. नवनाथजी असं जे चुकीचं नॅरेटिव्ह कुठेतरी महाराष्ट्रासमोर सेट होऊ नये. नवनाथजी, आपण तर एक आणखी एक आरोप करताय की फक्त येत्या काळातल्या निवडणुकांसाठी हे मोर्चे काढले जातात, त्याच्यावरती कितपत विश्वास ठेवायचा? नवनाथजी, मराठी माणसाच्या मुलांना आम्ही 3 भाषा शिकू देणार नाही. माझ्या मुलाला जी तिसरी भाषा ती पण काढली गेली पाहिजे. संदीपजी, मराठी भाषा ही महाराष्ट्रामध्ये सक्तीची आहे, हिंदी भाषा सक्तीची नाही. तिसरी भाषा म्हणून आपल्याला पर्याय आहे. सर्वसामान्य मराठी माणसाचं नुकसान करू नका. तुम्ही बुद्धिमान आहात, पण तुम्ही भाजपमध्ये जाऊन तुमची बुद्धी कमी झाली. संदीपजी, सर्वसामान्य मराठी माणसाचं, सर्वसामान्य मराठी विद्यार्थ्यांचं नुकसान प्लीज. माझी तुम्हाला विनंती आहे की हा राजकारणाचा विषय नाही. मी उलट सांगतो की त्याचं नुकसान होतं, तर तुम्ही बोलता की नाही सगळ्या मराठी मुलांचं नुकसान झालं पाहिजे. हे कुठलं लॉजिक आहे त्याच्यामध्ये? निश्चितच मुलांच्या भवितव्याबद्दल जर एका बाजूला सरकार हा निर्णय घेतं, नवनाथजी, संदीपजी मी आपल्याकडे येईल, मात्र तत्पूर्वी अखिलजी, मला आपल्याला विचारायचं आहे की ज्यावेळेला सरकार विचारपूर्वक निर्णय घेतं तरी देखील पुन्हा पुन्हा त्याच्यावरती फेरविचार का करावा लागतो? शिक्षण मंत्र्यांना विविध नेत्यांच्या गाठी भेटी का घ्याव्या लागतात? दुसरीकडे समन्वयासाठी असलेल्या समितीच्या शिफारसी यावरती पुन्हा एकदा फेरविचार करावा लागतो. म्हणजे घेतलेला निर्णय त्याकडे तुम्ही कसं पाहता अखिलजी? माझी विनंती आहे, मला जरा सलग बोलायला द्या. निश्चित काय आहे ना, भाजपचं सध्या झालाय अजेंडा की खोटं बोला पण रेटून बोला. बर, आता कॅम्ब्रिज आणि इंटरनॅशनल मुळे ते चर्चेत बोलले, ते दोन्ही एकच आहे. बर, जे दाखला ते देत आहेत की तिथे 3 भाषा आहेत, तर मुळात कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटीचे जे काही शिक्षण असेल किंवा इंटरनॅशनल बोर्ड असेल ते लँड महाराष्ट्राची वापरतात, पाणी वीज सगळं इथलं वापरतात. तर तुम्ही त्यांना ते सांगणं गरजेचं आहे आणि त्यांच्या सिलेबसमधनं पण काढणं गरजेचं आहे. तिथे आहे म्हणून इथे करायचं आहे हे मुळात चुकीचं आहे. आणि दुसरी गोष्ट, जे शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे आणि भारतीय जनता पार्टीचे इकडे आता प्रवक्ते आहेत, त्यांना फक्त मला इतकंच विचारायचं आहे नम्रपणे की राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2023 NCF त्यांनी वाचलेला आहे का? नाही वाचलं असेल तर त्याचा उतारा आता मी त्यांना इंग्लिशमध्ये वाचून दाखवावं की मराठीत वाचून दाखवावं? त्याच्यामध्ये क्लिअर लिहिलेलं आहे की फाउंडेशनल स्टेजमध्ये 1ली ते 3रीपर्यंत विद्यार्थ्यांना फक्त मातृभाषेतच शिकवलं पाहिजे, त्यांच्या घरच्या भाषेत. त्यांना लिहिता वाचता आलं पाहिजे तितकं त्यांना शिकवावं. कोणतीही 3री भाषा जर त्यांना शिकवायची असेल तर ते मिडिल आणि सेकंडरी स्टेजमध्ये आलं पाहिजे. आणि 3री भाषा ही माध्यमिक टप्प्यात 6th ते 8th किंवा त्यानंतर सुरू केली गेली पाहिजे. आणि NEP मध्ये देखील 1लीपासून 3री भाषा करायचं आहे असं कुठेच लिहिलं नाहीये. इथे NEPचं पूर्ण मी PDF घेऊन आलोय. हे कुठून यांनी संशोधन काढलं? मुळात हे ना इतकंच मराठीचा अजेंडा यांचा आहे ना, तर हिंदी लादण्याचा वेगवेगळ्या मार्गे पहिला त्यांनी काय प्रयत्न केला? फ्रंट डोअरनी प्रयत्न केला. फ्रंट डोअरनी झालं नाही, मग नवीन GR काढला, समाधानकारक शब्द काहीतरी ऍड करून, आणि बॅक डोअरनी यायचा प्रयत्न केला. तर मुळात हे ना जर मराठी प्रेम आहेच ना, तर हे सगळं कुणाला मोर्चे काढायची संधीच का देता? आम्हाला पण हौस नाही मोर्चे काढायची, तुम्ही संधी देता ना. तुम्ही कशाला मराठी इकडे गळचेपी करायचा प्रयत्न करताय वेगवेगळ्या मार्गाने? स्वतःला एकदा म्हणायचं की आम्ही बाळासाहेबांची शिवसेना आहे. चला, समजा भाजपला जरी अजेंडा राबवायचा असेल तर शालेय शिक्षण मंत्री कोणाच्या पक्षाचे आहेत? त्यांचं शिक्षण नाहीये का? त्यांच्यावर IAS अधिकारी असणार, त्यांना वाचता येत नाही? त्यांनी NEP वाचलं नाही की NCF वाचलं नाही? हे ऑप्शनल होतं. तुम्ही ऑप्शनल का घेतलं? ऑप्शनल तुम्ही का ठरवलं? काय बोलायचंय? का ठरवलं 3री भाषा लादायची? ती हिंदी असो किंवा दुसरी कुठली भाषा असो. तुम्ही लहान मुलांवर 3री भाषा मुळात लादतायच कशाला? तुम्हाला कळत नाही का? अनपढ सारखे का वागतायत? सुशिक्षित अनपढ सारखे का वागताय तुम्ही? ह्याचं उत्तर यांनी महाराष्ट्राला देणं गरजेचं आहे. शायना NCE यांच्याकडून आपण उत्तर घेऊया. मला काय बोलायचंय? हो, मला इतकी विचित्र वाटते कारण उद्धव ठाकरे साहेबांनी हिंदी पॉलिसी स्वीकार केला MVAच्या कॅबिनेट गव्हर्नमेंटमध्ये, आणि हेच आला आता
3 लैंग्वेज पॉलिसी फ्रॉम 1st to 12th स्टैंडर्ड क्लेम्स मराठी लैंग्वेज, और उसके बाद लिखा है हिंदी लैंग्वेज, और उसके बाद आदित्य ठाकरे टेक्स अ यू टर्न ऑन द हिंदी इशू. मला वाटते की महाविकास आघाडी आहे की महाविनाश आघाडी ते पण आम्हाला माहिती नाही, पण डॉक्टर रघुनाथ माशेलकर कमिटीनी रेकमेंड केलं 3 लँग्वेज पॉलिसी मराठी, इंग्लिश, हिंदी फ्रॉम 1 to 12, आणि ह्याच्या अप्रुव्हल ठाकरे सरकारने दिलं जेव्हा ते मुख्यमंत्री होते. आणि आत्ता एक युटर्न घ्यायचं आणि गव्हर्नमेंटच्या जे पोझिशन आहे ते त्याच्यावरती टिप्पणी करायचं. आमची तर प्रतिक्रिया एकदम स्पष्ट आहे की कोणाला इम्पोज नाही करायचं आहे मॅन्डेटरी हिंदी, बल्कि आम्ही हे पण सांगितलं की जे कॉरेस्पॉन्डन्स आहे पूर्ण प्रदेशमध्ये ते मराठीमध्येच असो, आणि जे लोक नॅशनल पर्टिक्युलर विषयावर बोला, या विषयांतर होतोय, पर्टिक्युलर विषयावर बोला. पहिलीपासून मराठी दुसरी भाषा तिसरी भाषा लादायचं, ह्याच्या मागे काय नियोजन होतं त्याच्याबद्दल बोला. बाळासाहेबांची शिवसेना, बाळासाहेबांची शिवसेना म्हणायचं आणि तुमचे शालेय शिक्षण मंत्री तिसरी भाषा लादायचा प्रयत्न करतात, त्याबद्दल बोला. गोल 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 फिरू नका. डोंट बीट अराउंड द बुशेस. महत्त्वाच्या मुद्द्यावर बोला. 27 2022 हे कधी होते सर? तुम्ही मला सांगा. जानेवारी 27 2022 हे कधी होते? आणि त्याबद्दल तुम्ही आता एक युटर्न घेतात आणि आता एक प्रतिक्रिया देतात. बघा, आमच्या शासनकालमध्ये एक मराठी लँग्वेज सेंटर पण सेटअप झाले. 100 कोटीच्या विषयावर बोला. तुम्ही काय पाडा घेऊन आला वाचायला? ते तुम्ही नंतर वाचा. टाइम वेस्ट करू नका डिबेटसाठी. फक्त इतकं सांगा, या पहिली काय म्हणणं असलेला महत्त्वपूर्ण विषय आणि त्यात असलेली हिंदी आणि सिनियर सिटीजनसाठी. निश्चित शायनाजी, सूत्रांकडून या क्षणाला मिळालेल्या माहितीनुसार आणि अपडेटनुसार स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राज ठाकरे यांच्या भेटीला जाणार आहेत आणि हिंदी संदर्भातला सरकारचा असलेला निर्णय तो समजावून सांगण्याची आणि सरकारची नेमकी या संदर्भातली भूमिका काय आहे हे सांगण्याचा प्रयत्न करणार असल्याची देखील या घडीची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपल्यापर्यंत पोहोचते. नवनाथ बन, या चर्चासत्राला मी आपल्याकडे येऊन चर्चा करणार आहे. मगाशी आपण उल्लेख केलेला होता तो म्हणजे असा की मराठीच्या मुद्द्यावरती येत्या काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि त्याच अनुषंगाने मलाही वाटतं की मुंबई आणि मुंबई परिसरामध्ये होणाऱ्या BMCच्या निवडणुका प्रत्येक राजकीय पक्षाचा या घडीचा मोठा अजेंडा आहे. त्याकडे बघूनच अशा प्रकारचे निर्णय आणि अशा प्रकारचे मोर्चे आणि अशा प्रकारच्या चर्चा कराव्या लागणार आहेत. नवनाथजी, निश्चितपणे मी तुमच्या मताशी अतिशय सहमत आहे. राज ठाकरे हे मराठीच्या मुद्द्यावर अगदी सुरुवातीपासून आग्रही आहेत आणि त्यांची भूमिका वेगवेगळ्या मुद्द्यावर अतिशय प्रामाणिक राहिलेली आहे आणि याही मुद्द्यावर ते प्रामाणिकपणे लढा देत आहेत. पण उद्धव ठाकरे गट, उभाटा गट अतिशय राजकारण या सगळ्यामध्ये करते. कारण ही पॉलिसी जेव्हा त्रिभाषा धोरण स्वीकारलं तेव्हा उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री होते आणि फेब्रुवारी 2022 साली हे धोरण महाराष्ट्रानं स्वीकारलं आणि आता उद्धव ठाकरे कुठल्या तोंडाने लोकांमध्ये जाऊन हिंदीला विरोध आणि अशा पद्धतीचं त्रिभाषा या धोरण स्वीकारणार नाही अशा प्रकारचं आंदोलन करतात. मला वाटतं उद्धवजी ठाकरे यांना मुंबई महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवायची आहे. महाराष्ट्रानं उद्धवजी ठाकरे आणि उभाटा गटाला महाविकास आघाडीला नाकारलेलं आहे. आता मुंबई महापालिका देखील आपल्या हातून जाईल ही भीती उद्धव ठाकरे यांना आहे. त्या पार्श्वभूमीवर राजकारण करण्याचा प्रयत्न निश्चितपणे होतोय. कारण ज्या पद्धतीनं चित्रेजी म्हणाले की अशा पद्धतीचं धोरण का राबवलं, मला वाटतं चित्रे यांनी हे सगळे प्रश्न आदरणीय उद्धवजी ठाकरे यांना विचारायला पाहिजे. कारण हे या निर्णयाची अंमलबजावणी झाली तेव्हा उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होते, त्यामुळं त्रिभाषा धोरणासाठी ते जबाबदार आहेत. परंतु त्यावेळेला हिंदी सक्ती होती. भारतीय जनता पार्टीचं सरकार आल्यानंतर आम्ही हिंदी सक्ती काढून टाकली. एवढंच नाही, ते 5वी ते 8वी या वर्गामध्ये देखील पूर्वीपासून हिंदी सक्ती होती, ती देखील आपण काढून टाकलेली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात हिंदी शिकली नाही तरी चालेल, आपल्याला तिसरी भाषा संस्कृत किंवा इतर पाली कुठलीही भाषा शिकता येईल. फक्त निवडणुकीच्या तोंडावर राजकारण करून विद्यार्थ्यांचं नुकसान करू नये एवढीच माझी या निमित्ताने विनंती आहे. राज्यातल्या शिक्षणाचंच कुठेतरी नुकसान होऊ नये हेही आम्हाला मान्य आहे. मात्र सर्वच राजकीय पक्षांसाठी एक महत्त्वाचा प्रश्न आहे की एका बाजूला मराठीचा अजेंडा, मात्र पुढच्या काळामध्ये
वोट बँक एवढाच अजेंडा ठेवून सगळेच राजकीय पक्ष एकमेकांशी लढताना दिसत आहेत का? सरकार कुणाचंही असू दे, विरोधक कुणीही असू दे, मात्र त्यावेळेला घेतले गेलेले निर्णय हे पुन्हा एकदा निवडणुकांच्या काळामध्ये अशाच प्रकारे उपस्थित केले जात असल्याचं पाहायला मिळतं. अखिल चित्रेजी, ज्या वेळेला तुम्ही सत्ताधारी होतात त्यावेळेला अशा प्रकारचे निर्णय घेण्यात आलेले असं म्हटलं जात आहे, मात्र तरी देखील आज येत्या काळातल्या निवडणुका म्हणून म्हणा किंवा आणखी कुठलाही अजेंडा असू द्या, वोट बँक यासाठीच फक्त हे सगळं केलं जातं आहे का? अखिलजी, धन्यवाद तुम्ही हा प्रश्न विचारल्याबद्दल. काय आहे, ब्रेकला जाण्यापूर्वी खूप काय काय ते भाजपचे प्रवक्ते म्हणाले. मी आधीच म्हणालो होतो खोटं बोला पण रेटून बोला. काय थोडी त्यांची माहिती दुरुस्त करावी. सप्टेंबर 2021 मध्ये टास्क फोर्स माशिळकर सरांच्या अंतर्गत बनवली होती, त्याचा रिपोर्ट देखील आला होता. परंतु कोणत्याही प्रकारचं मॅन्डेटरी थर्ड लँग्वेज स्कूल्समध्ये इनॅक्ट झालंच नव्हतं. आधी त्यांनी माहिती दुरुस्त करावी. उगीच महाराष्ट्राच्या जनतेसमोर स्वतःचं खोटं रेटून नेण्यासाठी माहिती त्यांनी पुढे आणू नये. आणि राहिला प्रश्न हिंदी वोट्स बँक हे भाजपाकडे वळावं म्हणून भाजपाने हे केलेली जी काही खेळी आहे ना, तर माणसाने जेव्हा कावीळ झालं की त्याला सगळं जग पिवळं दिसतं. तर ज्या प्रकारचं राजकारण भारतीय जनता पार्टी करतं ना, त्यांना असं वाटतं की सगळे पक्ष तसंच करतात. बरं, निश्चित यावरती मी नवनाथ बनी यांच्याकडे जाणारच आहे. मात्र तत्पूर्वी संदीपजी आपल्याकडे येईल. संदीपजी, आता मोर्चा ठरलेला आहे, अजेंडा ठरलेला आहे, मात्र त्यासाठी मनसेचं राज्यातल्या सर्व पालकांना, विद्यार्थ्यांना, शिक्षकांना आणि शिक्षक संघटनांना काय नेमकं आवाहन आहे असं वाटतं? आणि याच महत्त्वाच्या निर्णयावरती सर्व पक्षांनी एकत्र येऊन हिंदी विरोधामध्ये आता रस्त्यावर उतरावं का? निश्चितपणे आमचा प्रयत्न तो आहेच की या सगळ्या मुद्द्यांवर एकच आणि एकत्रित मोर्चा निघावा. सरकारला मराठी माणसाची जी ताकद आहे ती दिसली पाहिजे. सर्व मराठी माणसांनी आपापसातले मतभेद विसरून याच्यामध्ये एकत्र आले पाहिजे, ही आमची प्रामाणिक भूमिका आहे. फक्त नवनाथजींना एक गोष्ट क्लिअर करतो, कारण माझ्यानंतर ते बोलणार आहेत म्हणून. संदीप देशपांडे एवढ्या क्षुद्र विचाराचा नाही की माझ्या मुलाचं फक्त भलं व्हावं आणि मराठी मुलांचं नुकसान व्हावं, एवढा क्षुद्र विचार करणारा संदीप देशपांडे नाही, एवढंच या निमित्ताने सांगेन. निश्चितच सर्वांनी एकत्र यावं. अखिलजी, जे आवाहन केलेलं आहे त्याला तुमचा प्रतिसाद कसा असणार आहे? 100% या आधीच बोललो होतो, मराठी भाषेचा जोपर्यंत सन्मान राखला जात नाही या सरकारकडनं आणि जोपर्यंत ही 3 भाषेची जी काही सक्ती हे हटवत नाही, तोपर्यंत जितके आंदोलनं होतील या सरकारच्या विरोधात, 5 तारखेचा का 5, 6, 7 का जितके आंदोलनं होतील, जोपर्यंत येणार रोलबॅक हे करत नाहीत यांचा निर्णय, तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहतील. आणि राहिला प्रश्न एकत्र येऊन आंदोलन करायचा, तर ते येत्या काळात तुम्हाला निश्चितच दिसेल की एका सुरात एका आवाजात या सरकारच्या विरोधात सर्व मराठी प्रेमी या लढ्यात उतरतील. बरं नवनाथजी, जाता जाता मला आपल्याला थेट प्रश्न विचारायचा आहे की एका बाजूला येत्या काळातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, मात्र अजेंडा केवळ वोट बँक, मग ती मराठी की हिंदी यानुसारच राजकारण होताना दिसतंय का? नवनाथजी, निश्चितपणे हे राजकारण उद्धव ठाकरे गटाकडनं केलं जात आहे, कारण धोरणाची अंमलबजावणी सुरू करणारे ते होते. आणि ज्या पद्धतीने संदीपजी म्हणाले की महाराष्ट्राच्या हितासाठी त्रिभाषा धोरण आहे, ते तुमच्या माझ्या मुलासाठी नाही तर सर्वसामान्य मुलांसाठी हे धोरण आहे. त्यामुळे याचा आपण स्वीकार केला पाहिजे, कारण आंतरराष्ट्रीय पातळीचे बोर्ड हे 3 भाषा शिकवत असताना महाराष्ट्रातल्या मराठी सर्वसामान्य मराठी माणसाला केली असती ना, तर अशी आंदोलन तेव्हा झाली असती. जर ही भाषा तेव्हा आम्ही इम्प्लिमेंट करायचं झालं तर आंदोलन तेव्हा झाली असते. उगीच काहीतरी खोटं बोलत जाऊ नका. खोटं बोला पण रेटून बोला. काय तुमच्याकडे जर मुद्दे नसतील ना, तर उगीच तुमची कॅसेट वाजू नका. मुख्यमंत्री होते, फक्त आता मुख्यमंत्री निवडणूक काय झालं तेव्हा तिसरी भाषा मॅन्डेटरी केली नाही. तिसरी भाषा मॅन्डेटरी तुम्ही केलेली आहे. तुम्हाला वाचता येत नाही, लिहिता येत नाही. उद्धव ठाकरे गटाने अशा पद्धतीचा आंदोलनाचा प्रयत्न केला जाईल. अखिलजी मला बोलू नक्कीच अखिलजी, महाराष्ट्र हा महासुज्ञ आहे. महाराष्ट्रातल्या जनतेला सत्य वास्तव माहीत आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या निश्चितच आहे, महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातली सर्वसामान्य मराठी जनता ही सुज्ञ आहे. मात्र येत्या 5 तारखेला नेमकं काय होतं? सगळेजण आपापले झेंडे बाजूला ठेवून एकत्रितपणे या मोर्चामध्ये सहभागी होतात का? हिंदी सक्ती विरोधामध्ये सगळे एकत्र येतात का? याकडे एक माध्यम म्हणून आमचं देखील लक्ष असेलच.
धन्यवाद. या चर्चासत्रामध्ये सामील झालात संदीप देशपांडेजी, अखिल चित्रे आणि नवनाथ बनजी आणि शायना इन्सी. आपले सगळ्यांचे धन्यवाद. तर आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये वेळ झालेली इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.